देवता जरी का तुला प्रसन्न झाले नसतील तरी आठव, तुझे गुरुवर्य म्हणजे शुक्राचार्य. या शुक्राचार्य महंतांनी तुम्हाला मायावी विद्येत पारंगत केलं. मग त्याच मायावी विद्येच्या द्वारे या स्मशान भूमीच्या ठिकाणी असणारी अस्थिंचे सापळे, या अस्थिंच्या एखाद्या सापळ्यात आपल्या मायावी विद्येद्वारे प्राण सोड आणि तुला इच्छित साध्य करण्यासाठी काही शक्तीचा या मनुष्याचा वध असत. माझ्या मत येतात लागणारी भूक शांत झाली. कोण असतो कोणा नाही सांगा म्हणते. या वेळी तुला जन्म दिला दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसतो. आपला जन्म देता बा कोणता पिताश्री समाधान वाटलं. तुम्ही माझो पिता, मग मला सांगा मी कोण. मला सांग या वेळी तुझा मला सांग उचलल्या पावलाने निघाली उठत अशी कोणी अपमान केला कुणाला तोड बरोबर आहे. अशी सत्य मग सांगा म्हणते तुमचा अपमान करा तो कोणी नाही त्याला चिल्लक ठेवला. निश्चितच सांगेन पण यावेळी याच मृत्यूलोकाच्या ठिकाणी ही तुझ्या समोर दिसतेची व्यक्ती ती म्हणजे आमची गुरुदेवता. आम्हाला तुमची गुरुदेवता
म्हणजे आमची गुरुदेवता म्हणून नमस्कार करते. हे जेव्हा म्हणणार स्पष्ट काय ते बोला. पण काय गं? काय ते तुझी अंगावर धाव देतेस काय? उठलाय का? हे! कर्तव्य महत्वाचं. कुणाची कन्या आहे तुम्हाला ठाऊक आहे ना? काय माझं चित्र आहे? ए! मनाचा बरोबर. आणि अशी सुंदर आतापर्यंत पाहिलीच नाही. मी आहे तशी सुंदर आहे कोणी आहे मग काय नाही पण काय गं? काय ते तुझं कर्तव्य आता महत्वाचं आहे. कर्तव्य तुला जन्माला घातलं का अशा उड्या मारायला नव्हे. ए! कर्तव्यासाठी. कर्तव्य सांगा सांगा या विश्वात फक्त तुमचे एकच वैरी आहेत. ते वैरी म्हणजे देव. हे देवदेवता स्वर्गलोकी आमच्या वैरी. त्या वैरी त्या देवतांचा शेवट करणं काय? तुमचं कर्तव्य. आमचं कर्तव्य बोल. नारायण नारायण. हा. या विश्वात जो प्राणी मात्र जन्माला आलाय त्याला नामविधाने आहे. माझं नाव नारद. त्या पित्याचं नाव रौद्रासू. बरोबर आहे तुलाही नामविधान असलं कधी असं कोणतं तुला नामविधान हा नारद ठेवणार आहे. तुम्ही ठेवणार मी ठेवणार आहे. ऐकण्याची जिज्ञासा झाली. जिज्ञासा. नक्कीच ऐक. हा पहा गमार. काय ते या स्मशानभूमीत तुझा जन्म झालाय. हा. या स्मशानभूमीतच नव्हे तर या स्मशानभूमीच्या ठिकाणी असणारी ती अस्थि हा. आणि त्या अस्थिपासून तुझा जन्म झालाय. हा जन्म झाला. मग या क्षणापासून हा. हे सारं विश्व तुला हस्तिका. सारा मागच्या भारत समाधान मला नामविधान मिळालं होय. याच्यासाठी पुढील कर्तव्य मी कर्तव्य म्हणजे हा. देवतांचा शेवट हा झालाच खाली उतर. पाहिजे. हा. पण पण एक कपट आणि कारस्थानानं कपट आणि कारस्थान कपट आणि कारस्थान हे कसं काय शक्य आहे मी सांगतोय ना. तुम्ही सांगा मी जिथं आहे तिथं कपट आणि कारस्थान आहे. बरोबर आहे तेव्हा असं कर. प्रथम त्या देवतांची भक्ती कर. भक्ती त्यांची मी भक्ती करतो भक्ती कर. काय गरज आहे मला हे माझ्या बहिणी कसं म्हणतो अरे यालाच म्हणतात काट्यानं काटा काढणं. असं म्हणतात काट्यानं काटा काढावा. तेव्हा असं काट्यानं कर. काटा काढायचा. कर. एखाद्या देवतेची भक्ती कर. एखाद्या कशाला हा. या विश्वाचा भोळा देव. कोण? विश्वाचा भोळा त्याला तिसरा डोळा तिसरा डोळा. शंभू महादेव. शिवशंभू त्या महादेव देवतेची भक्ती कर. काय? नक्कीच तुझ्या भक्तीला हा. बोलून देव प्रसन्न होईल. प्रसन्न होणार अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान प्राप्त कर. हे वरदानही देणार तर वा, 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 वा. मिळालं रे, मिळालं. की देवापासूनच सुरू करणार आहे ना. काय सांगताय अगदी सत्य सांगितलं मला कुठे एवढं कळणार होतं यांनी सांगितलं म्हणून मला आता कळालं आता असंच करता येईल पिताश्री तुमच्या हातात निघाले. बाळ या वेळी उचलल्या पावलानं निघाली. हा, एक जर का एखादा शत्रू आला असेल हा. त्या शत्रूला तुला संरक्षणासाठी पण एकांत ठिकाणी हा वाऱ्यावर जाऊन ए, पाहिलंच ना आता काय त्या होतं? ठिकाणी जाऊन कर. असं म्हणतात चालेल तसंच करते या घराचा त्याग करून पिता